नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे, एसके मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, पीएफ डिपार्टमेंट आपल्याला एक सुविधा प्रोव्हाइड करतं ज्याच्यामध्ये तुम्ही जॉब करत असताना सुद्धा एक सर्टन लिमिट पर्यंत पीएफ विथड्रॉ करू शकता। त्याला पीएफ ॲडव्हान्स विथड्रॉवल आपण असं म्हणू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये ही पूर्ण प्रोसेस मी एक्सप्लेन करणार आहे की कसं तुम्ही एम्प्लॉयरच्या अप्रूव्हल शिवाय ॲडव्हान्स पीएफ काढू शकता। तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्स पीएफ काढताना कोणतीही अडचण किंवा डाऊट येणार नाही। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर पीएफ विथड्रॉवलसाठी तुम्हाला क्रोमवरती यूएन लॉग इन असं सर्च करायचं आहे। या ठिकाणी पहिलाच ऑप्शन येईल यूएएन एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन इंडियाचं असं हे पोर्टल ओपन होईल। याची लिंक ही खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। आता इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा यूएन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे, खाली कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे। जर तुम्हाला पासवर्ड वगैरे विसरला असाल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करून तुमचा पासवर्ड तुम्ही रिकवर करू शकता। साइन इन ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या यूएन नंबरशी रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 डिजिटचा OTP येईल। तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्या प्रकारची विंडो असेल, वरती तुमचा यूएन नंबर आणि नाव मेन्शन असेल। तर पीएफ विथड्रॉ करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमची KYC अप्रूव्ड किंवा कंप्लीट आहे की नाही हे पहिल्यांदा तुम्हाला चेक करावं लागेल। त्याच्यासाठी तुम्हाला मॅनेज या ऑप्शनमध्ये जायचं आहे। इथं आल्यानंतर KYC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। KYC या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर करंट ॲक्टिव्ह KYC स्टेटस तुम्हाला दिसेल। त्याच्यामध्ये तुमचं बँक, पॅन आणि आधार या तिन्हींचा स्टेटस अप्रूव्ड किंवा व्हेरीफाईड असायला हवा। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की नेम ॲज पर डॉक्युमेंट हे तुमच्या तिन्ही डॉक्युमेंटवरती सेम असायला हवं, तरच तुम्ही विथड्रॉवलसाठी पुढे प्रोसेस करू शकता। आता याच्यानंतर आणखीन एक स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची आहे। तुमचं पासबुक आणि सर्व्हिस हिस्ट्री चेक करायची आहे। त्यासाठी तुम्हाला व्ह्यू ऑप्शनमध्ये जायचं आहे। व्ह्यू ऑप्शनमध्ये पासबुक एक ऑप्शन आहे, पासबुक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला परत यूएएन आणि पासवर्ड विचारेल, तो यूएएन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। हा दिलेला कॅप्चा खाली मेन्शन करून साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही साइन इन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो असेल, तुमचा टोटल अवेलेबल बॅलन्स दिसेल। या ठिकाणी तुम्हाला पासबुक चेक करायचं आहे। पासबुकमध्ये तुमची तेवढी अमाऊंट शो होती का बघायची आहे। तर या आणि वरती चेक कराल तर तुमचा मेंबर ID दिसेल, म्हणजे तुमचा पीएफ नंबर। ज्या ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या सगळ्या एम्प्लॉयरचा पीएफ नंबर मेन्शन असलेला दिसेल। सगळ्यात वरती म्हणजे लेटेस्ट ऑर्गनायझेशनचा पीएफ नंबर असेल, त्याच्यावरती क्लिक कराल तर तुम्हाला या ठिकाणी या पीएफ नंबरवरती टोटल बॅलन्स किती आहे तो शो होईल। अदर पीएफ अकाउंटवरती 0 बॅलन्स आहे। जर तुमचा बॅलन्स असेल तर तो तुम्ही आत्ताच्या पीएफ अकाउंटवरती ट्रान्सफर करून घ्या। तो पीएफ कसा ट्रान्सफर करायचा आहे याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण प्रोसेस सांगितली आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला पीएफ ट्रान्सफर करता येईल। त्यानंतर आपल्याला कन्फर्म झालेलं आहे की आत्ताच्या करंट पीएफ अकाउंटवरती टोटल बॅलन्स दिसत आहे, तर याच्यातली आपण ॲडव्हान्स अमाऊंट काढू शकतो। आता हा बॅलन्स काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा EPFOच्या लॉग इन पेजवरती यायचं आहे। पुन्हा एकदा तुमचा यूएन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुमच्या यूएन नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 डिजिटचा OTP येईल। तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। पुन्हा कॅप्चा मेन्शन करून सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही होम पेजवरती याल। या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस या ऑप्शनवरती जायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन असेल क्लेम, ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस असेल, ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन क्लेम करू शकता। मेंबर डिटेल्स बाय डिफॉल्ट मेन्शन असेल, तुम्हाला फक्त तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे। EKYC मध्ये जो तुमचं बँक अकाउंट व्हेरीफाईड आहे, जे बँक डिटेल्स तुम्ही ॲड केला आहात त्याच बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या सर्टिफिकेट ऑफ अंडरस्टँडिंगचं तुम्हाला पॉपअप येईल, तो ॲग्री करायचा आहे। ॲग्री करण्यासाठी येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचं बँक अकाउंट नंबर व्हेरीफाईड झाल्यानंतर असा ग्रीन मार्क येईल। त्याच्यानंतर तुम्हाला खाली प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लेम टाईप सिलेक्ट करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण PF काढायचं असेल तर PF विथड्रॉवल, PF ॲडव्हान्स आणि पेन्शन विथड्रॉवल. आता या ठिकाणी आपण PF ॲडव्हान्स काढतोय, त्याच्यामुळे PF ॲडव्हान्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला एकच ऑप्शन शो होते, कारण तुम्ही जॉब करत असाल तर फक्त PF ॲडव्हान्स काढू शकता. तुम्हाला पूर्ण PF विथड्रॉ करण्यासाठी जॉब सोडून 3 महिने व्हावे लागतात. PF ॲडव्हान्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्ट सर्व्हिस या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली जो करंट ऑर्गनायझेशन आहे त्याचे डिटेल्स सर्वात शेवटी येईल. ते ऑर्गनायझेशन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर पर्पज सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कशासाठी PF ॲडव्हान्स लागणार आहे. तर याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्हाला मॅक्झिमम ॲडव्हान्स PF काढण्यासाठी परचेस ऑफ हाऊस किंवा कन्स्ट्रक्शन हाऊस या पर्पजमधून तुम्ही काढू शकता. बट हे तुमच्या लाईफमध्ये फक्त एकदाच ऑप्शन हा सिलेक्ट करता येतो. तुम्हाला परत जर कधी PF ॲडव्हान्स काढायचा असेल तर ह्या दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करता येणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा नॉर्मल इलनेस किंवा पॉवर कट बाकीचे जे पर्पज आहे त्याच्यामधून तुम्हाला PF ॲडव्हान्स काढता येईल. या ठिकाणी परचेस ऑफ हाऊस आपण जर सिलेक्ट केलं तर या ठिकाणी तुम्हाला किती PF ॲडव्हान्स काढायचं आहे त्याची अमाऊंट टाकायची आहे. या ठिकाणी टोटल बॅलन्स 41 दाखवते. आपण या ठिकाणी 40,000 साठी क्लेम करतोय. इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. इथे पुन्हा तुम्हाला सिटी टाकायची आहे. या ठिकाणी तुम्हाला पिन नंबर टाकायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही जो अकाउंट नंबर व्हेरीफाय केला होता किंवा KYCला जो अकाउंट नंबर अपडेट आहे त्या अकाउंटचं पासबुक किंवा चेक या ठिकाणी तुम्हाला अटॅच करायचं आहे. ते अटॅच करताना एक गोष्ट लक्षात घ्या की त्याची साईज ही 100 KB ते 500 KBच्या दरम्यान असावी. त्याच्यावरती अकाउंट नंबर, IFSC कोड आणि तुमचं नेम हे मेन्शन असायलाच हवं. जर चेकवरती नेम मेन्शन नसेल तर तो PF ॲडव्हान्स रिजेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. स्कॅन इमेज शुड बी रिडेबल, म्हणजे अटॅच केलेला पासबुक किंवा चेक हे वाचण्यायोग्य असावं आणि जर तसा नसेल तर तो रिजेक्ट होऊ शकतो. या ठिकाणी आपण चेक अटॅच करतोय. चेक अटॅच केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यूचा ऑप्शन पण आहे. व्ह्यूवरती क्लिक कराल तर अटॅच केलेलं पासबुक किंवा चेक तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुमचं नाव हे कंपल्सरी मेन्शन असायला हवं, नसेल तर तुमची क्लेम रिक्वेस्ट रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या बॉक्सवरती मार्क करायचं आहे आणि खाली गेट आधार OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 डिजिटचा OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी OTP हॅज बीन व्हेरीफाईड, KYC अपडेटेड अँड PF ॲडव्हान्स क्लेम फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. या ठिकाणी तुमचा क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक कराल तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म PDF मध्ये ओपन होईल. तुम्हाला जर फ्युचर रेफरन्ससाठी हवा असेल तर तुम्ही ह्या सेव्ह करून ठेवू शकता. त्याच्यानंतर ह्या क्लेम रिक्वेस्टचा तुम्ही स्टेटसही पाहू शकता. या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. ट्रॅक क्लेम स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच रोमध्ये तुमचा PF ॲडव्हान्सचा क्लेम स्टेटस दिसेल. या ठिकाणी करंट स्टेटस आहे ऑनलाईन क्लेम सबमिटेड ॲट पोर्टल. आत्ताच आपण या ठिकाणी क्लेम पोर्टलवरती सबमिट केलेला आहे, त्याच्यामुळे करंट स्टेटस हा असा दिसत आहे. 7 to 15 वर्किंग डेजमध्ये हा PF तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर होईल. काही केसमध्ये विदिन 7 डेज पण होतो, बट ह्याचा मॅक्झिमम पिरियड हा 30 डेजचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी 5 मिनिटामध्ये PF ॲडव्हान्ससाठी क्लेम रिक्वेस्ट टाकू शकता. जास्तीत जास्त गोष्टी सांगण्याचा किंवा कव्हर करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तरी क्लेम रिक्वेस्ट टाकताना तुम्हाला काही अडचण किंवा डाऊट आली तर खाली कमेंटमध्ये सांगा. आपण नक्कीच त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची गरज आहे त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.